नमस्कार, मी विशाल. स्पीड न्यूज बुलेटिनमध्ये आपलं सगळ्यांचं स्वागत. गुड मॉर्निंग. एका महत्त्वाच्या ताज्या बातमीने आपण सुरुवात करूया. आपण बघतोय की कर्जत मुरबाड मार्गावर 100 ते 125 गॅस सिलेंडर्सचा स्फोट झालेला आहे. आताची महत्त्वाची ताजी बातमी आपण बघतोय. काल रात्री 10च्या सुमाराला ही घटना घडली आहे. सिलेंडर्सच्या ट्रकला आग लागल्यामुळे हा स्फोट झालेला आहे आणि सुदैवाने यामध्ये कोणत्याही प्रकारची जीवितहानी झालेली नाहीये, पण 8 ते 9 किलोमीटर पर्यंत या स्फोटांचे आवाज ऐकू जात होते. आपण बघतोय की कर्जत मुरबाड मार्गावर गॅस सिलेंडर्स नेणाऱ्या ट्रकला काल रात्री आग लागली आणि काल रात्री 10च्या सुमाराला ही घटना घडलेली आहे आणि आगीमुळे 100 ते 125 गॅस सिलेंडर्सचा स्फोट झालाय. सुदैवाने घटनास्थळी कोणतेही गाव नसल्याने या अपघातात कोणत्याही प्रकारची जीवितहानी झालेली नाहीये, पण मुरबाड रस्त्यावर बाटलीची वाडी या गावाजवळ ही घटना घडली आहे. आधी ट्रकच्या केबिनमध्ये शॉर्ट सर्किटमुळे छोटी आग लागली. ट्रकचा ड्रायव्हर मदत मागण्यासाठी जवळच्या गावात गेला. त्याचवेळी गॅस सिलेंडर्सने पेट घेतला. 8 ते 9 किलोमीटर पर्यंत या सिलेंडरच्या स्फोटांचे आवाज जे होते ते ऐकू जात होते. 2 तासांनी आगीवरती नियंत्रण मिळवणं हे शक्य झालं. ही 9:45च्या आसपास आम्हाला कळवलं लागताच आम्ही तात्काळ फायर ब्रिगेडला कळवलं, वरिष्ठ अधिकाऱ्याला कळवले. माननीय तहसीलदार साहेब, माननीय DYSP साहेब, फायर ब्रिगेडचे सर्व अधिकारी कर्मचारी या ठिकाणी आली आणि ताबडतोब इकडे येणारी ट्रॅफिक रस्त्यात थांबवल्यामुळं कुठलाही जीवितहानी झाली नाही आणि फायर ब्रिगेडच्या कर्मचाऱ्यांनी अत्यंत तातडीने आग विझवल्यामुळे पब्लिकच्या मदतीने सर्व अधिकारी या ठिकाणी आल्याने पब्लिकच्या मदतीने आग ताबडतोब विझवली व ट्रॅफिक तात्काळ सुरू केलेली आहे. कॉल आल्यानंतर सडनली आम्ही आमच्या टीमसहित तिथे घटनास्थळी दाखल झालो. ज्यावेळेस दाखल झालो त्यावेळेस तिथे सिलेंडरचे ब्लास्ट वगैरे होत होते, पण आल्यानंतर आमच्या ऑब्झर्वेशनमध्ये आलं की काही सिलेंडर्स जळत होते. मग त्यांनी आम्ही मातीच्या साह्याने किंवा गुंट ओले करून ते आम्ही विझवण्याचा तो प्रयत्न केला आणि त्यानंतर जी ट्रक इथे व्हेकल ती जळत होती ती विझवून आम्ही आग ही नियंत्रणात आणली. याचबद्दल अधिक माहिती आपण जाणून घेऊयात. आमचे रिपोर्टर गणेश गायकवाड आपल्या बरोबर आहेत. गणेश, आगीचं नेमकं कारण समजू शकलंय का? विशाल, जेव्हा आम्ही घटनास्थळी पोहोचलो त्यावेळेस अग्निशमन दल, पोलीस प्रशासन आणि जे तहसीलदार आहेत यांच्याकडनं जी माहिती मिळाली ती माहिती अशी होती की 10 वाजता जेव्हा या सिलेंडरचा स्फोट झाला, एका मागोमाग एक सिलेंडर फुटायला जेव्हा सुरुवात झाली तेव्हा मोठ्या प्रमाणात भीषण परिस्थिती त्या परिसरामध्ये होते. खळबळ वाजलेली होती. गावामधले जे लोक आहेत ते भीतीनं शहरावैरा इकडं तिकडे धावत होती की काय झालेलं आहे आपल्या गावामध्ये. त्याच्यामुळे कोणालाच काहीच माहिती मिळत नव्हती. मात्र त्यानंतर तुम्ही जसं सांगितलं की एकदम भयंकर असा हा स्फोट होता. आगीचं कारण जसं ड्रायव्हर आणि क्लिनरला पोलिसांनी ताब्यात घेतल्यानंतर त्यांनी सांगितलं की आमच्या ट्रकमध्ये एक केबिन असते, त्या केबिनमध्ये एक छोटासा शॉर्ट सर्किट झाला आणि तो विझवताना त्यांनी मोठ्या प्रमाणात पेट घेतला. मात्र त्यांना काही न करता आल्यानंतर त्यांनी गावकऱ्यांची मदत घेण्याचं ठरवलं आणि ते गावात शिरले. मात्र गावात जेव्हा गावकऱ्यांची मदत घ्यायला शिरले तेव्हा त्याच्यानंतर त्या आगीचं रूप अजून भीषण झालेलं पाहायला मिळालं. त्यामुळं जे 300 सिलेंडर होते त्याच्यातले आम्ही घटनास्थळी गेल्यानंतर फक्त 10 ते 15 सिलेंडर त्या ठिकाणी होते. म्हणजे 300 सिलेंडर मधून कमीत कमी 250 सिलेंडरचा स्फोट झाला होता आणि त्यामुळे तब्बल 2 तास या ठिकाणी आगीने रौद्ररूप धारण केलं होतं. यात महत्वाची भूमिका जी बजावलेली आहे मुरबाड जे अग्निशमन दल आहे त्यांनी महत्वाची भूमिका बजावलेली आहे. कोणाची मदत न घेता ऑन द वे होते. अंबरनाथ अग्निशमन दल, बदलापूर अग्निशमन दल, त्यानंतर शहापूर, कल्याण, डोंबिवलीचे अग्निशमन दल रस्त्यामध्ये होतं. मात्र त्यांची वाट न बघता मुरबाड अग्निशमन दलानं 2 तासाच्या अथक प्रयत्नानंतर ही आग आटोक्यात आणलेली आहे. आता सध्या ड्रायव्हर आणि क्लिनरला मुरबाड पोलिसांनी ताब्यात घेतलेला आहे आणि त्यांची चौकशी सुरू आहे की नक्की त्यांनी जे कारण सांगितलेलं आहे ते नक्की खरं आहे का. विशाल, धन्यवाद गणेश या सगळ्या माहितीबद्दल. ट्रकच्या केबिनमध्ये शॉर्ट सर्किट झाला आणि त्यानंतर या ट्रकने पेट घेतला आपण बघितलं आणि याच्यामध्ये मोठं नुकसान झालेलं आहे. सगळे सिलेंडर, साधारण 300 सिलेंडर होते, त्यापैकी 250 सिलेंडरचा स्फोट झालेला होता. साधारण 10 ते 15 सिलेंडर्स यामध्ये बाकी राहू शकले. यानंतर आपण बघणार आहोत स्पीड न्यूज. सुरुवात करूया स्पीड न्यूजला. विरोधी पक्षात असताना शेतकऱ्यांचा कळवळा दाखवणाऱ्या भाजप नेत्यांची
सत्तेत येताच भाषा बदललेली आहे. टंचाईग्रस्त परिस्थितीचा आढावा घेण्यासाठी अकोल्याच्या दौऱ्यावर आलेल्या खडसेंनी काल शेतकऱ्यांना सुनावलेलं आहे. तुम्ही मोबाईलचं बिल भरता पण विजेचं बिल भरत नाही असं खडसेंनी म्हटलंय. यावर उद्धव ठाकरेंनी खडसेंनाच खडसावलंय. मोबाईलचं बिल भरता महिन्याच्या महिने 1000 रुपये आले का आपोआप भरता. कट नको व्हायला, थोडीशी बोलता येणार नाही, बरोबर आहे की. पण त्याच्यासाठी पैसे असतात तुमच्या. तुम्ही इलेक्ट्रिक बिल जो उजेड देतो रात्री दिवसा आपल्याला, त्याचं बिल भरायला पैसे नाही. मला काही एवढं पटत नाही. पण काही प्रमाणात तर पैसे भरा. तुम्हाला सवलत देऊ, व्याजावर सवलत देऊ, दंड व्याज माफ करू, परंतु पैसे भरायचे सवय पण लागले पाहिजे. मोबाईलला निदान नेटवर्क तरी असतं. तुमची वीज 24 तास मिळते का? महत्वाचा मुद्दा असा आहे की हे दुर्दैवी आहे. अजित पवार आणि एकनाथ खडसे यांच्यामध्ये काहीतरी जो फरक आहे तो दिसला पाहिजे. पूर्वीचं सरकार आणि आत्ताचं सरकार याच्यामध्ये फरक पडलेला आहे सरकारच्या मानसिकतेमध्ये, हे शेतकऱ्याला कळलं पाहिजे. अजित पवार सरकार जर का उद्दामपणा करणार असाल तर अजित पवारांना जी काही फळं चाखायला लागलेली ती सुद्धा यांना चाखायला लागतील. आणि म्हणून मला असं वाटतं मोठ्या कष्टाने मिळालेलं हे सरकार त्यांना आहे ते नीट चालवणं जमत नसेल तर दुर्दैव आहे. ही जी काय मस्ती आहे ही मस्ती अयोग्य आहे. अजित पवार आणि एकनाथ खडसे यांच्यामध्ये फरक तो काय, असं जर का प्रश्न विचारला तर त्याचं उत्तर काय? शिवसेना शेतकऱ्यांच्या पाठीशी आहे. शेतकऱ्यांनी आत्महत्या करू नये असं आवाहन शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी केलंय. 2 दिवसांच्या मराठवाडा दौऱ्यानिमित्तानं नांदेडमध्ये असताना त्यांनी हे आवाहन केलंय. नांदेडच्या बाबुळगावमध्ये त्यांनी आत्महत्याग्रस्त शेतकरी सुदाम मोरे यांच्या कुटुंबियांची भेट घेतली. तुम्ही असताना कुटुंबाची जी काय हालत होते पण तुम्ही गेल्यानंतर काय होत असेल कुटुंबाची, म्हणून तुम्ही मला पहिल्यांदा एक वचन द्यायचं. संकट किती मोठा असो, शिवसेना तुमच्या सोबत, पण मला तुमच्याकडनं वचन पाहिजे. या संकटामध्ये तुम्ही तुमचा धीर सोडायचा आणि त्याची भीषणता, तीव्रता कमी करण्यासाठी विरोधी पक्ष म्हणून आणि खास करून तुमची शिवसेना म्हणून जे काही करायला लागेल ते सरकार कोणाचंही असो ते केल्याशिवाय आम्ही राहणार नाही. फक्त तुम्ही कोणीही आत्महत्येचा पापी विचार मनात आणायचा नाही. राजू शेट्टींचा नेहमी सत्तेवर डोळा असतो अशी घणाघाती टीका शेतकरी संघटनेचे नेते रघुनाथदादा पाटील यांनी केली आहे. रघुनाथदादांची संघर्ष यात्रा कालपासून सुरू होते. ऊसाच्या प्रश्नावर सरकारवर दबाव आणण्यासाठी ही यात्रा असल्याचं रघुनाथदादा पाटील यांनी सांगितलंय. खासदार आहेत आणि ते सत्ताधारी पक्षाच्या अलायन्समध्ये आहेत, तेव्हा त्यांना जर असं वाटत असेल की आता शेतकऱ्यांचे प्रश्न संपले तर त्यांनी आंदोलन मागे घेतलं, यात काही नवल नाही आहे. कारण ज्यांचा सत्तेवर डोळा ठेवून आंदोलन करायची पद्धत आहे. आम्ही काँग्रेसच्या विरोधी जितक्या त्वेषाने केली तितक्याच त्वेषाने आजही आंदोलनं करतो आहोत, कारण अजून प्रश्न सुटले नाहीत. उद्या आमचा जो शिवनेरी किल्ल्यावरून जो प्रचार यात्रा आता संघर्ष यात्रा सुरू होते, त्या संघर्ष यात्रेचं मूळ कारणच हे आहे की अजूनही आम्हाला आमच्या मागणीप्रमाणे भाव मिळाला नाही. एलबीटी बाबत भाजपनं दिलेला शब्द पाळावा असं आवाहन पुणे व्यापारी महासंघानं केलंय. व्यापारी महासंघाची आज बैठक झाली आणि त्यामध्ये राज्य सरकारला 31 डिसेंबरपर्यंतची मुदत देण्यात आली आहे. 31 तारखेपर्यंत एलबीटी रद्द केला नाही तर आंदोलन करू असा इशाराही व्यापारी महासंघानं दिला. मुख्यमंत्री पदाचा कार्यभार सांभाळल्यानंतर देवेंद्र फडणवीसांनी पहिली भेट दिली ती नक्षल प्रभावित गडचिरोलीला. त्यांनी कुरखेडा या अतिसंवेदनशील भागात जाऊन वन विभागाच्या अगरबत्ती प्रकल्पाची पाहणी केली. गडचिरोलीत सध्या मेंदूज्वरानं थैमान घातलंय. या पार्श्वभूमीवर त्यांनी देऊळगावच्या प्राथमिक आरोग्य केंद्राला भेट दिली. या भागामध्ये मलेरिया वाढतोय अशा प्रकारची एक बाब आमच्या निदर्शनास येत होती आणि म्हणून त्याचा देखील आढावा घेणं हे आवश्यक होतं आणि त्याही दृष्टीने आज या ठिकाणी भेट दिलेली आहे. मला या गोष्टीचं समाधान आहे की केंद्रामध्ये आता बऱ्यापैकी वर्किंग चाललेलं आहे.
आंबेडकरी चळवळीत आता आणखी एक फूट पडण्याची शक्यता आहे. प्रसिद्ध साहित्यिक आणि रिपब्लिकन नेते अर्जुन डांगळे नवा पक्ष स्थापन करण्याची शक्यता आहे. भाजपसोबत जाण्यावरून डांगळेंचे रामदास आठवलेंसोबत मतभेद झाले होते आणि त्यानंतर त्यांनी आरपीआयच्या आठवले गटाला रामराम ठोकत डांगळे शिवसेनेच्या कंपूत दाखलही झाले होते. मनुष्यबळ विकास मंत्री स्मृती इराणी एका नव्या वादात अडकल्यात. स्मृती इराणींनी आज चक्क ज्योतिषाला आपला हात दाखवला. इराणी एके दिवशी राष्ट्रपती होतील अशी या ज्योतिषानं भविष्यवाणी केली. या सगळ्या प्रकारामुळे स्मृती इराणी यांच्यावर चौफेर टीका होते. पण ज्योतिषाकडे जाण्यात गैर काय असं म्हणत स्मृती इराणी मीडियावरच भडकल्या. कुछ तो लोग कहेंगे, लोगों का काम है कहना. मैंने लिखित में अपना वक्तव्य दे दिया है. आपसे आग्रह करती हूँ कि आप उसे पढ़ लीजिए. मैं इतना ही कहना चाहती हूँ कि मुझे मेरा उपहास उड़ाकर, मुझ पे आक्रमण करके और विशेषतः व्यक्तिगत आरोप और छीटाकशी करके अगर आपके टीआरपी में वृद्धि होती है और आपका आर्थिक विकास होता है तो मैं अपने आप को भाग्यशाली समझती हूँ कि मेरे माध्यम से लक्ष्मी का आशीर्वाद आपके चॅनल तक पहुंचता है. आणि यानंतर स्पीड न्यूज बुलेटिन मध्ये वेळ झाली एका ब्रेकची. पहा फक्त IBN लोकमत. दौखेड तिहेरी हत्याकांडातील मारेकऱ्यांना 1 महिन्यानंतरही पकडण्यास पोलिसांना अपयश आलं आणि त्यामुळे हा तपास सीबीआयकडे द्यावा आणि मुख्यमंत्र्यांनी माफी मागावी अशी मागणी काँग्रेसचे खासदार राजीव सातव यांनी केली आहे. प्रदेश युवक काँग्रेसच्या वतीने काल अहमदनगरमध्ये निषेध मोर्चा काढण्यात आला होता आणि यावेळी युवक काँग्रेसच्या वतीने जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन देण्यात आलं. राज ठाकरे यांच्या पक्ष कार्यकारिणीतल्या फेरबदलाला आता सुरुवात झालेली आहे. पुणे महापालिकेच्या गटनेतेपदी बाबू वागसकर यांची नियुक्ती करण्यात आली आहे, तर वसंत मोरे यांना या पदावरून हटवण्यात आलंय. राजकीय पक्षांच्या अनधिकृत बॅनरबाजीला आता आळा बसण्याची शक्यता आहे. अनधिकृत बॅनर लावलं तर राजकीय पक्षांवर खटले भरा असा महत्त्वपूर्ण आदेश मुंबई हायकोर्टानं दिला आहे आणि एका जनहित याचिकेवर हायकोर्टाने हा निर्णय दिलाय. कोल्हापूरच्या कागल तालुक्यातल्या मरगुड परिसरात सध्या गॅस्ट्रोनं थैमान घातलंय. सध्या या भागातल्या नागरिकांमध्ये भीतीचं वातावरण आहे. या गावांना गेल्या महिनाभरापासून दूषित पाण्याचा पुरवठा होतोय आणि त्यामुळं हा साथीच्या रोगाची जी लागण आहे ती इथं झाल्यानं आता प्रशासनाला खडबडून जाग आली आहे. ग्रामपंचायतीने गावांना स्वच्छ पाण्याचा पुरवठा करावा असे आदेश आता जिल्हा प्रशासनानं दिलेले आहेत. सध्या भारतीय कापड उद्योगामध्ये सुती कपड्याबरोबरच पॉलिस्टर कापड उद्योगामध्ये मोठ्या प्रमाणात वाढ होताना दिसते. येत्या काळात भारतीय पॉलिस्टर उद्योगामध्ये 500 अब्ज रुपयांची परदेशी गुंतवणूक होईल असा विश्वास वजीर ॲडव्हर्टायझर्सचे संचालक प्रशांत अग्रवाल यांनी व्यक्त केलाय. सध्याचं सरकार हे कापड उद्योगामध्ये भविष्यातील परदेशी गुंतवणुकीसाठी प्रयत्न करेल आणि या उद्योगासाठी भारतात पोषक वातावरण तयार केलं जाईल असंही त्यांनी सांगितलं. अगर आप मुझसे पूछेंगे, बिकॉज मैं गवर्नमेंट के साथ क्लोजली काम करता हूँ, टेक्सटाइल मिनिस्ट्री में हमने टेक्सटाइल मिनिस्ट्री के साथ मिलके पॉलिसी डिफाइन करने की कोशिश करी है. तो आज की डेट में गवर्नमेंट इज़ ऑल टॉकिंग पॉजिटिव. अभी मोदी गवर्नमेंट को आए हुए 6 महीने हुए हैं. मेरा ऐसा सोचना है द वे गवर्नमेंट इज़ वर्किंग, विद इन नेक्स्ट 6 to 9 months आपको बहुत सारे पॉलिसी चेंजेस नज़र आएंगे. इन्वेस्टमेंट अपॉर्चुनिटी सबको नज़र आ रही है. इनिशियल 10% जो इन्वेस्टमेंट है वो जॉइंट वेंचर पार्टनर्स के साथ आएगा और मैंने जैसे बताया भी प्रेजेंटेशन में, ऑलरेडी 3 कोरियन कंपनीज़ के साथ डिस्कशन चल रहा है जो इंडिया में इन्वेस्टमेंट करने की बात कर रहे हैं जॉइंट वेंचर के साथ. हो सकता है तीनों में से एक जॉइंट वेंचर के बिना आ जाए, अपने आप इन्वेस्ट कर दे. आणि यानंतर इथे वेळ झाली एका ब्रेकची. पहा फक्त IBN लोकमत. अत्यंत हालाकीची परिस्थिती असतानाही खेळावरच्या आणि देशावरच्या प्रेमामुळे पदक जिंकून ठाण्यातल्या एका बॉडी बिल्डरनं आदर्श घालून दिलाय. दिनेश भीमराव कांबळे या बॉडी बिल्डरनं मिस्टर वर्ल्ड चॅम्पियनशिप या स्पर्धेमध्ये ब्रॉन्झ मेडल पटकावलंय.
पत्नीचे दागिने गहाण ठेवून त्यानं वर्ल्ड चॅम्पियनशिपला ब्राझीलमध्ये जाण्यासाठी पैसे जमा केले. एकाही राजकीय नेत्यानं दिनेशची मदत मागूनही काही मदत केली नाही. दिनेशनं नुकतीच ब्राझीलमधल्या स्पर्धेमध्ये ब्रॉन्झ मेडल त्याने जिंकलेलं आहे आणि ब्राझीलसाठी लागणारा 2 लाख रुपयांचा खर्च करणं दिनेशला शक्य नसल्यानं त्याला त्याच्या पत्नीचे दागिने गहाण ठेवावे लागले. डॉक्टर नरेंद्र दाभोलकर स्मृती सामाजिक पुरस्कार डॉक्टर प्रकाश आमटे आणि डॉक्टर मंदाकिनी आमटे यांना प्रदान करण्यात आला. अभिनेते सचिन खेडेकर यांनी हा पुरस्कार दिला. सातारा महानगरपालिकेतर्फे दिला जातो हा पुरस्कार आणि गेल्या वर्षी या पुरस्काराचं पहिलं वर्ष होतं. डॉक्टर अभय बंग आणि डॉक्टर राणी बंग यांना गेल्या वर्षी या पुरस्काराने गौरवण्यात आलं होतं. ज्या पद्धतीचं काम नरेंद्र दाभोलकर करत होते त्या कामाच्या पाठीशी आम्ही उभे आहोत. प्रकाश आमटे आणि मंदाताईंसारख्या लोकांच्या कामाच्या पाठीशी आम्ही उभे आहोत असं म्हणत एवढ्या बहुसंख्येनं येतात त्यावेळेला मला वाटतं की अजूनही या समाजामध्ये काहीतरी चांगलं घडेल याची आशा आपल्या सगळ्यांच्याच मनामध्ये ते पुन्हा निर्माण करत असतात. की एखाद्या व्यक्तीचं कार्य जिवंत राहावं, त्यांनी केलेलं काम अधिकाधिक वाढत जावं, हा नुसताच आठवणीचा भाग नाहीये तर ती चळवळ पुढे नेण्याचा भाग आहे. आणि मला असं वाटतं की सातारा नगर परिषदेनं हा स्मृती पुरस्कार सुरू करून ही चळवळ तशीच कायम ठेवलेली आहे आणि अशीच पुढे वाढत जाणार आहे. मी एकदा चिखलदऱ्याच्या जंगलात माझ्या काकांबरोबर गेले होते आणि तिथे असलेल्या सगळ्या सोयी सुविधा पाहून छान होतं की काय वाईट आहे असं माझ्या मनात चांगलं असतं की निसर्ग चांगला असतो, आजूबाजूला जंगल असतं, समोर तलाव असतात आणि बाकी काही सगळ्या सोयी असतात ना त्या ठिकाणी. त्यामुळे आपण जंगलात जाऊ तेव्हा आपल्याला काय सहन करावं लागेल याची सुद्धा कल्पना नव्हती. अशा या प्राण्यांनी जे प्रेम जी वागणूक दाखवली समाजाला, जगाला, आणि 2 पायाच्या माणसांनी दाभोळकरांचा खोद केला ज्यांना सुसमजून म्हणायचं तर हे खूपच शोभनीय आहे. आपण कसं आपल्या स्वतःला सिव्हिलाइज म्हणत घ्यायचं, काहीतरी थोडं शिकायला पाहिजे आपण या 4 पायाच्या प्राण्यांकडून. ज्यांना हल्ला करून माणसावर मारायची सहज शक्यता असते ते प्रेमाने होतं आणि माणसासारखी माणसं माणसाला पाठवून हल्ला करतात. आणि यानंतर स्पीड न्यूज बुलेटिनमध्ये आपण इथेच थांबणार आहोत. पहा फक्त IBN लोकमत.